तर सामन्याला होती सुरुवात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल वाईड +1, एकूण या 2 धावा फलकावरती ॲड होतील. धावसंख्या 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतो. आशिषच्या वतीने पहिला बॉल चांगला होता, मात्र दुसऱ्या बॉलवरती कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केलाय, स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये फलंदाजी पॉवरफुल आहे. सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सापडत असताना जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या धावफलकावरती. बिनबाद 5 अशी धावसंख्या ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 6. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या सरासरीने धावा बनल्या तर मात्र 60 धावा प्रोजेक्टेड स्कोर आहे. मात्र आलाय बॉल डॉट. आशिष पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण थकलाय. 40+ क्रिकेट थकावट थोडी जास्त आपल्याला नेहमी पाहायला मिळते ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळता. चॅलेंजिंग असतं मेंटली आणि फिजिकली, आणि ज्यावेळेस तुम्ही भरुणामध्ये खेळता त्यावेळेस अजून चॅलेंजिंग पाहायला मिळतं. यावेळेस पुल केलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार देखील आलाय. 4 धावा मिळतील. चौकार आलाय. गुड स्ट्रोक. धावसंख्या 10. शेवटचा बॉल. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण आलिया मैदानावरती सिंगल. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती असेल. गोलंदाज तयार. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील आणि कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय. आदर्श चंद्रकांतच्या खेळीचा अंत. चंद्रकांत बॅक टू दी पवेलियन. शबीरला ही पहिली मोठी विकेट मिळाली आहे. चंद्रकांत मैदानावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 11 वरती पहिला धक्का. 1.1 षटक. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 11 धावा धावफलकावरती. एकावरती 11. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 1.1 षटक आतापर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक होईल का? आणि तो झालाय. शबरीने तो कमबॅक करून दिलाय. पहिलं षटक 11 धावांचं होतं. या षटकामध्ये कमबॅकची आशा पल्लवित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये असेल. मिस इट. कॅचची संधी. कॅच झाली. ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाहीये, मात्र इथे मिस्टेक आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल. मागील बॉलवरती विकेट आली होती त्यामुळे डिफेन्सिव्ह अप्रोच की एकच धाव घेणं गरजेचं आहे, पण त्यानंतर हा ओव्हर थ्रो
आणि त्यामुळे धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकेल. एक एक्स्ट्रा धाव देखील पाहायला मिळाली. धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. 13 ऑन द बोर्ड. आली मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती 14. प्रयत्न फार चांगले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय फार चांगली फिल्डिंग, मात्र मिस्टेक झाली आहे. मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 15 धावा पाहायला मिळेल. यावेळेस देखील पंचांकडे अपील. फिंगर अप. OUT. विकेटचं पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. फलंदाज होत आहेत बाद. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. फार चांगले यष्टीरक्षण, तितकीच चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या 15. कमालीची गोलंदाजी. ओव्हर चांगली निघली आहे. या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केल्या शब्बीरने. 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी केले. गुड पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये बंटी पाहायला मिळतात. वाईट +1 टेप बॉल ओव्हर आहे. या टेप बॉल ओव्हर मध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी करण्यात येईल. पहिलाच बॉल जो खराब, त्यावरती 1 धाव एक्स्ट्रा, म्हणजे एकूण 2 फलकावरती धावा पाहायला मिळतात. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस कव्हरच्या दिशेला कॅचची संधी होती. संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र 18 आकड्यावरती धावफलक. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला वेळेस देखील रनआउटची संधी पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 रनआउट आणि 1 कॅच. 3 जीवनदान मिळालेत.
धावसंख्या फलकावरती 21 पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला, अजून 2 बॉल. टेप ओव्हर मध्ये आपण देखील पाहू शकतो काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो. सिंगल धावसंख्या फलकावरती एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे बघता बघता 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवट गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला इथे देखील ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न मात्र आलाय. बॉल आपण पाहू शकतो जो मात्र बघता बघता डॉट. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा समाप्त. धावसंख्या 22. माने पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. फलंदाज समीरच्या बॅटमधून. धावसंख्या 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल. कॅचची संधी आणि व्हॉट अ ब्रिलियंट कॉट, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळतीये. अफलातून कॅच, विकेटचं पतन. वाईट बॉल पाहायला मिळतो. विकेट नंतर वाईट बॉल. धावफलक पुढे सरसावत असताना 27 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 27 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. ट्वेंटी 27 फलकावरती धावा पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुल केलाय पण 2 धावा ऍड होतील. कुशंकित क्षेत्रामध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 29. ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. माने. बॉल पडल्यानंतर टर्न होतोय, बॉल वळतोय आणि वळणारे बॉल अगदी घातक असतात हे आपण नेहमी पाहिलंय. डॉट बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर फिरतोय. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी. आली आहे सिंगल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 14 षटक प्रगती पथावरती. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस देखील बॉल वळतोय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये माने काकांच्या वतीने. डॉट बॉलची होत असताना समाप्ती, षटक क्रमांक 14 समाप्त, धावसंख्या 30, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आशिष पाहायला मिळतात. शेवटचं षटक आशिषच्या खांद्यावरती, जबाबदारी, रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलंय. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. 30 वरती अजून एक धक्का बसेल. बॅटरच्या खेळीचा अंत. दशरथ बॅक टू दी पवेलियन. त्यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. आली सिंगल. धावफलक 31. 31 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 2 मोठे फटके जरी आले ना, धावसंख्या 40 प्लस पोहोचली, मॅच मध्ये मजा येईल. कमबॅक देखील पाहायला मिळेल. 35 ते 40 धावा जरी बनल्या तरी देखील मॅच मध्ये मजा येऊ शकतो, कारण गेमचा पेस स्लो झालाय. रात्रीचं सत्र आहे. रात्रीच्या सत्रामध्ये मध्यरात्र आपण पाहू शकतो, त्यामुळे मॅचचा पेस देखील स्लो आहे. आणि यावेळेस कॅच देखील कंप्लीट झाली आहे. फलंदाज देखील होतील बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज होतील बाद. एक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शब्बीर ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, 3 महत्वाचे विकेट कॅरी केलेत शब्बीर यांनी. 5 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात त्यांच्या षटकामध्ये. यावेळेस देखील कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 2 बॉलमध्ये एक मोठा फटका जर आला तर मात्र मॅचमध्ये देखील कमबॅक पाहायला मिळेल, कारण 35 to 40 रन्स एक इनफ टार्गेट आहे, ज्यावरती तुम्ही धावा डिफेंड करू शकता. मी म्हणेल संघर्ष करू शकता. मात्र आलाय बॉल डॉट. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे. 31 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. लॉंग ऑफच्या दिशेला मैदानावरती सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, आणि बघता बघता 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी नक्की प्रयत्न केले होते, मात्र कंप्लीट होत असताना धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावसंख्या फलकावरती. 33-34चं लक्ष. 34चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय.
चला सामन्याच्या दिशेला आपण वळतोय जिथे आपल्याला पाहायला मिळतील जिन जॉन 40+ संघाला विजयासाठी 34 धावांची आवश्यकता 30 बॉल मध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती टीमचे सरसेनापती संदीप सरांना आपण पाहतोय. 30 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील संदीप. मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नाराज आहेत गोलंदाज संदीप सर. आली मैदानावरती सिंगल. एक या आकड्यावरती पाहायला मिळेल. पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती संदीप. यावेळेस देखील कोलवाडाप्याचा बॉल मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र सिंगल. धावफलक पुढे सरसवत असताना 2 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल, कारण 34 धावा तुम्हाला डिफेंड करायचे. विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची आहे. मिडऑफच्या दिशेला झाली आहे मिस्टेक. बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. आली आहे पुन्हा एकदा सिंगल. डीप मध्ये काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळाडू. अनऑर्थोडॉक्स वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर. आणि दुसरीकडे आपल्याला मिड ऑफ खाली पाहायला मिळतोय लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. मिड ऑन इनसाइड द सर्कल. यावेळेस देखील खुलवडप्याचा बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. आली आहे सिंगल. प्रत्येक बॉल वरती सिंगल अर्जित करण्याचा प्रयत्न. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 4. शांत सुरुवात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, पण त्यांना माहिती आहे की आम्हाला 34 धावा बनवायचे आणि त्यामुळे कुठेतरी अप्रोच देखील अगदी साफ आहे. मात्र स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. खराब बॉल करपून समाचार घेतलाय पलीकडे. सिक्सर आलाय षटकार. धावफलक 10. 3 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. अजून शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चार बॉल 4 सिंगल. त्यानंतर सिक्सर आला. धावसंख्या फलकावरती 10. पॉवर प्लेचे जे 2 षटक आहेत ना, त्या 2 षटकांमध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे सायली एक संघाला. आणि टेप बॉल ओव्हर ती चांगली होणं गरजेचं आहे. या 3 ओव्हरमध्ये तगडी गोलंदाजी झाली ना, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये प्रेशर देखील क्रिएट होऊ शकतो. मात्र इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 10. 24 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता.
षटक क्रमांक 2 ला आता होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. योगेशला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण 24 बॉल 24 धावा तेव्हाच डिफेंड होतात ज्यावेळेस विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र यावेळेस फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. योगेशच्या वतीने हा पहिला बॉल शरीरापासून अगदी जवळ असणारा बॉल, ज्यावरती पुल करण्याचा प्रयत्न होता, ड्रिल देखील करून दाखवली, बंटी यांनी विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतंय. कॉटबियांच्या स्वरूपामध्ये फलंदाज बंटी यांच्या खेळीचा अंत. अँडी पाहायला मिळतील. नवीन बॅट्समन मैदानावरती. अँडीने फार चांगली बॅटिंग केली आहे मागील मॅचेस मध्ये. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. आमचे भ्रमेश भाऊ अगदी खुश आहेत, का खुश नसावं. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. विकेट नंतर आलाय बॉल आपण पाहू शकतो, जो मात्र डॉट. 22 बॉल 24 ची आवश्यकता. 22 बॉल 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. यावेळेस देखील अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट नंतर 2 डॉट. स्थिर धावसंख्या 10. कमबॅक झालंय. मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळतोय. 21 बॉल 24 ची आवश्यकता. 21 मध्ये 24 ची आवश्यकता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. दहा धावा धावफलकावरती आहेत. स्थिरता धारण करणारी धावसंख्या पाहायला मिळते. मागील 4 बॉल जबरदस्त पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगली गोलंदाजीचा मुजायरा. डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय. तीच लाईन, तीच लेंथ पाहायला मिळते. आणि अँडी संपूर्णपणाने संभ्रमात राहिलेत. 4 डॉट बॉल. पुढील ओव्हर टेप ओव्हर आहे. त्या टेप ओव्हर मध्ये मजा येईल. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट. व्हाट अ बॉल. मेडन ओव्हर, मेडन ओव्हर, विकेट मेडन. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 5 डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज योगेश यांच्या वतीने. 18 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 24.
टेप बॉल ओव्हर. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 10. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस्थ. आणि आता हा वाईट बॉल पाहायला मिळतो. पहिलाच बॉल वाईट. 18 बॉल 23 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. 18 मध्ये 23 धावेंची आवश्यकता. एकीकडे रबर आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय फर असणारा हा आपला रेग्युलर टेनिस बॉल. यावेळेस एक चांगला बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावत असताना जाऊन पुसेल 12 या आकड्यावर. यावेळेस चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, रनआउटची संधी निर्माण झाली होती. जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय. जबरदस्त बॉल पडल्यानंतर स्विंग थोडासा होतोय. सिंगल ऍड होईल. धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. कमबॅक झाले या ओव्हर मध्ये. ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक देखील पाहायला मिळतोय. 16 मध्ये 21 धावेंची आवश्यकता आहे. 16 बॉल 21 इक्वेशन पाहायला मिळतोय. 16 मध्ये 21 धावेंची आवश्यकता. टेप बॉल ओव्हर हँडल करणं अतिशय अवघड असतं. व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 16 मध्ये 20. 16 बॉल 20 ची आवश्यकता. 2 मध्ये 4 धावा खर्च केल्यात 2 बॉल मध्ये. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. स्विंग होणारा बॉल आणि दांडी गुल होत आहेत. फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती होईल ऍड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 15 आकड्यावर. अजून देखील 19 धावेंची आवश्यकता 15 बॉल मध्ये. फिंगर अप ओयूटी. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. गोलंदाज सय्यार. पुन्हा एकदा संदीप आणि यावेळेस अजून एक विकेट. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
माने काकांना आपण पाहतोय, जबरदस्त कामगिरी. फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. 15 वरती 4था धक्का बसलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 13 मध्ये 19 ची आवश्यकता. आता मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. मॅच टर्न होत असताना पाहायला मिळतीये. 13 बॉल 19 ची आवश्यकता आहे. 13 बॉल 19. यावेळेस देखील फुल टॉस. फिल्डिंगला जवाब आलाय. बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. धावसंख्या फलकावरती 15. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. योगेशच्या खांद्यावरती आता जबाबदारी. आणि ज्या अँडीने खऱ्या अर्थानं 5 चेंडू फेस केलेत योगेशचे, आता त्या योगेश समोर अँडी आता पाहायला मिळतील. 12 मध्ये 19. स्पेल कंटिन्यू केलाय. अँडी की योगेश. बारा बॉल 19 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश तयार. लव फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. मैदानावरती आलेली हे सिंगल पाहायला मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 तर कंप्लीट झाल्यात. 12 मध्ये 19 ची आवश्यकता होती. 11 बॉल 17. 11 बॉल 17 धावांची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन. सायली एक्स चषक अंबरनाथ 2026 हे जबरदस्त पर्व. 11 मध्ये 17 ची आवश्यकता. 11 बॉल 17 ची आवश्यकता पाहायला मिळतीये. ड्रॉप. बॉल 16 ची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर. मैदानावरती एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 9 बॉल 14 ची आवश्यकता आहे. 9 बॉल 14 धावा. 9 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन असेल सायली एक्स 40+ विपक्ष जिन जॉन 40+. अशी लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 9 बॉल 14 धावा आहे. विजयाचं इक्वेशन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. बॅटची कडा. दूरवरती बॉल. 8 बॉल 13. इक्वेशन पाहायला मिळते. 8 मध्ये 13 धावांची आवश्यकता. 40+ क्रिकेट. वेगळी दुनिया, वेगळी दुनियादारी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. जिन जॉन 11 40+ विपक्ष सायली एक्स 40+. 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये देखील आपण 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत असताना योगेशांना पाहिलंय. आता हे 2 शेवटचे बॉल निर्णायक असतील. 2 निर्णायक बॉल. त्यापैकी हा बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 8 मध्ये 13 ची आवश्यकता होती. आलाय सिक्सर. आता 7 मध्ये 7. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. सात बॉल 7 धावेंची आवश्यकता है. 7 मध्ये 7 हे इक्वेशन. 7 गेंदों में 7 रनों की आवश्यकता रहेगा इक्वेशन. 7 बॉल 7.
7 बॉल 7 ची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन असेल. गोलंदाज तयार योगेश. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेला आली आहे सिंगल. आणि आता समीकरण येऊन टेपलंय 6 मध्ये 6. जिन जॉन 40+, विपक्ष सायली एक्स 40+. दोन संघ पाहायला मिळत आहेत इन ॲक्शन मध्ये. 6 मध्ये 6 धावेंची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन असेल. 6 बॉल 6 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. सहा बॉल 6 धावेंची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आहे अँडी. आता अँडीच्या वतीने जातील का पाहणं गरजेचं आहे. यावेळेस वाईट बॉल. समीर बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 5 ची आवश्यकता. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. 6 मध्ये 5 हे इक्वेशन. 6 गेंदों में 5 रनों की आवश्यकता है. जीत के लिए रहेगा इक्वेशन. गेंदबाज तैयार. यावेळेस देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कॅच झाली आहे. ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5-4 ची आवश्यकता. पाच बॉल 4 ची आवश्यकता. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चार बॉल 3. 4 बॉल 3 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 4 मध्ये 3 काही घडू शकतं. समीर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 2 मध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आणि 2 धावा फलकावरती होतील ऍड. स्कोरर लेवल 3 मध्ये 1. 3 बॉल 1 ची आवश्यकता आहे. 3 बॉल 1. तीन बॉल 1 हे इक्वेशन. तीन बॉल 1 धावेची आवश्यकता. जिन जॉन 40+ संघ विजयाच्या अगदी निकट आहे. विजयाच्या समीप आहे. सायली एक संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. कमबॅक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तैयार. कमबॅक होगा या नहीं है बड़ा सवाल है. गेंदबाज तैयार होते हुए. 3 बॉल 1. 3 मध्ये 1 धावेची आवश्यकता. 3 बॉल 1 धावेची आवश्यकता. आणि आता खेळाडूंना जवळ आणणं गरजेचं आहे. डीप मध्ये कशाला ठेवलंय हा प्रश्न आहे. मात्र यावेळेस बॉल निघून चाललाय सरळ. स्क्वेलिक